अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रिय श्रोते हो, शुक्रवारी अरबी भाषेत दिलेल्या खुतब्याचे प्रिय मराठी भाषेत सारांश आपल्या सेवेत आहे। प्रिय बंधूंनो आणि श्रोते हो, प्रिय अरबी भाषेत अकीदा म्हणजे श्रद्धा ठेवणे, ज्याला माणूस मनापासून मानतो आणि त्याची पुष्टी पण करतो व त्यास घट्ट धरून ठेवतो। म्हणूनच ज्या लोकांची श्रद्धा सर्वांच्या पालनकर्त्याच्या पैगंबरांनी संदेश वचनाद्वारे दाखवलेल्या आणि ईश्वरीय ग्रंथानुसार असेल तर अशाच श्रद्धांना खरी व सत्य श्रद्धा म्हटले जाईल। अशी खरी श्रद्धा ज्यामध्ये अंधश्रद्धेला जागा नाही। जर सत्य श्रद्धा असेल तर पालनकर्त्याकडून होणाऱ्या शिक्षापासून वाचवले जाऊ आणि या जगात व परलोकात यशस्वी होऊ। आणि जर मानवाचे विश्वास श्रद्धा अल्लाहच्या पवित्र पैगंबरांनी आणलेल्या आणि ईश्वरीय ग्रंथ म्हणजे पवित्र कुराणात नमूद केलेल्या श्रद्धांविरुद्ध असेल आणि तो अंधश्रद्धेच्या अंधारातून प्रकाशाकडे येत नसेल तर अशा अश्रद्धावंत आणि अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांसाठी मृत्यूनंतर शिक्षा आहे आणि ते या जगात व परलोकात अयशस्वी ठरतील। जी खरी आणि सत्य श्रद्धा अहले सुन्नत वल जमात अर्थात या लोकी व परलोकमध्ये यशस्वी होणारा एक समूह ने सहाबांशी म्हणजे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे सोबती यांच्याकडून मिळवलेल्या श्रद्धा आणि सहाबांनी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमकडून प्राप्त केलेल्या श्रद्धा म्हणजे अल्लाहवर सत्य श्रद्धा व विश्वास ठेवणे, अल्लाहच्या सर्व देवदूतांवर श्रद्धा व विश्वास ठेवणे, सर्व ईश्वरीय ग्रंथांवर श्रद्धा व विश्वास ठेवणे, अल्लाहच्या सर्व पैगंबरांवर श्रद्धा ठेवणे, क़यामत म्हणजे अंतिम दिवसावर न्याय निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा ठेवणे आणि चांगल्या व वाईट नशिबाच्या बाबतीत अल्लाहवर श्रद्धा ठेवणे। या सहा गोष्टी श्रद्धेचे मूळ तत्व आणि आधार आहेत, ज्यांच्यावर पूर्वीचे सर्व प्रेषित व त्यांच्यावर अवतरण्यात आलेले ग्रंथ सहमत आहेत। या सहा गोष्टीबद्दल सर्व ईश्वरीय ग्रंथ अवतरण्यात आली, त्यामुळे या सहा गोष्टीवर श्रद्धा व विश्वास असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीची श्रद्धा पूर्ण होऊच शकत नाही। म्हणून जर कोणी या सहा गोष्टींपैकी कोणत्याही गोष्टीला नाकारतो तर तो श्रद्धावंत न राहता अश्रद्धावंत बनतो। अल्लाहवर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असा आहे की अल्लाह सर्व शक्तिमान, सर्व गोष्टींचा पालनकर्ता, स्वामी आणि निर्माता आहे आणि केवळ अल्लाहच उपासनेस पात्र आहे आणि त्यात सर्व गुणधर्म आहेत आणि तो सर्व दोषांपासून मुक्त आहे। यावर दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवणे प्रत्येक श्रद्धावंतांसाठी गरजेचे आहे आणि त्याचबरोबर अल्लाहच्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे। अल्लाहवर श्रद्धा ठेवणे यामध्ये चार गोष्टींचा समावेश होतो। पहिली गोष्ट सर्व शक्तिमान अल्लाहच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवणे आणि अल्लाहच्या अस्तित्वावर निसर्ग, शरीयत आणि बुद्धी या सर्व गोष्टी सर्व शक्तिमान अल्लाहचे अस्तित्व दर्शवतात। म्हणूनच ईश्वर एकच आहे यावर साक्ष सृष्टीतील प्रत्येक वस्तू आहे, ज्याला आम्हा सर्वांच्या निर्मात्याने निर्माण केले आहे आणि ज्याला नैसर्गिक दृष्टीने सत्य श्रद्धेवर निर्माण केले गेले आहे। आणि जोपर्यंत मानवांच्या हृदयात सत्य श्रद्धांऐवजी काही निर्माण होत नाही तोपर्यंत तो या नैसर्गिक सत्य श्रद्धांपासून आणि या वास्तविक स्वरूपापासून विचलित होत नाही। जसे की आम्हा सर्व मानवांचे प्रिय पवित्र पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात प्रत्येक मूल सत्य धर्माच्या स्वभावावरच जन्माला येतो, नंतर त्याचे पालक त्याला जीव अथवा ख्रिश्चन व त्याला मजुसी बनवतात। आम्हा सर्वांच्या पालनकर्त्याच्या अस्तित्वाची साक्षीदार आम्हाला दिलेली बुद्धी पण आहे। हे उघड आहे की आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या या सर्व गोष्टी प्राणांसाठी एक निर्माता असणे आवश्यक आहे आणि बुद्धी व अक्कल
पण याकडे मार्गदर्शन करते, कारण कोणतीही गोष्ट स्वतःला निर्माण करूच शकत नाही आणि कोणतीही गोष्ट योगायोगाने अस्तित्वात येऊच शकत नाही. अल्लाह म्हणतो, कोणी निर्माण केल्याशिवायच ते अस्तित्वात आलेले आहेत की काय, की त्यांनी स्वतःला निर्माण केले आहे. आणि पालनकर्त्याच्या अस्तित्वाचा पुरावा व सबूत सर्व ईश्वरीय ग्रंथांमध्ये सविस्तर दिलेला आहे. आणि त्या ईश्वरीय ग्रंथांमध्ये न्यायव्यवस्थेवर आधारित जे आदेश व संदेश वचने आहे ते पण सिद्ध करतात की फक्त तोच एकमेव पालनकर्ता आहे व सर्व गोष्टींचा निर्माता आहे. तो सर्व गोष्टींचा जाणकार आहे आणि तो ज्ञानी आहे. आणि सृष्टीतील प्रत्येक वस्तू सांगत आहे की तोच एकमेव पालनकर्ता आहे जो प्रत्येक वस्तूला अस्तित्वात आणण्यास सक्षम आहे. त्याच प्रकारे सर्वांच्या पालनकर्त्याच्या अस्तित्वाचा पुरावा असाही आहे की आपण पाहतो की दुःखी व्यक्ती जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याच एका पालनकर्त्याचा धावा घेतो आणि तो एक ईश्वर, एकच निर्माता त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो आणि पीडितांना मदत करतो. हा देखील स्पष्ट पुरावा आहे. आणि कुराण आणि हदीसचे अनेक मजकूर याकडे निर्देश करतात. जसे अल्लाह म्हणतो, आणि नूह अलैहिस्सलामची आठवण करा, जेव्हा त्याने आम्हाला हाक दिली आणि आम्ही त्याच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि त्याला व त्याच्या कुटुंबियांना फार मोठ्या संकटातून वाचविले. एकमेव पालनकर्त्यावर श्रद्धा ठेवण्यात याचा देखील समावेश आहे की त्या एक पालनकर्त्यालाच पालनहार समजणे आणि तो स्वामी आहे. त्याचा कोणीही भागीदार किंवा मदत करणारा नाही. त्याला कोणाचीही आवश्यकता व गरज नाही यावर सुद्धा पूर्णपणे श्रद्धा ठेवणे. रब म्हणजे तो एकच ईश्वर जो सर्वांचा निर्माता आहे आणि प्रत्येक गोष्टीवर त्याला सामर्थ्य व अधिकार आहे. पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, लक्षात ठेवा, सर्व त्याचीच निर्मिती आहे आणि सर्वांवर आदेश त्याचाच असणार आहे. सर्वांच्या पालनकर्त्यावर श्रद्धेतील एक घटक म्हणजे त्या एकच ईश्वराला उपासने योग्य समजणे. त्याला कोणीही भागीदार नाही यावर दृढ श्रद्धा ठेवणे. इलाह म्हणजे पूजनीय, ज्याची उपासना, आराधना प्रेमाने आणि श्रद्धेने करणे. पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, लोकांनो, तुमचा उपास्य केवळ अल्लाह आहे. त्या कृपाळू व दयावंताशिवाय दुसरा कोणीही ईश्वर नाही. एका ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याबाबत एक गोष्ट पालनकर्त्याच्या सर्व नावावर आणि गुणधर्मावर श्रद्धा ठेवणे होय. म्हणजे पवित्र ग्रंथ कुराण व हदीसानुसार कोणत्याही प्रकारचे बदल न करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास व श्रद्धा ठेवणे. जसे की पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, आणि सर्व गुण विशेषणे केवळ अल्लाहसाठीच आहेत. जर अशाच नावांनी त्याचा धावा करा. आणि दुसऱ्या ठिकाणी अल्लाह म्हणतो, तो असा महान आहे की त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तो सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही पाहणारा आहे. शेवटी मी अल्लाहशी प्रार्थना करतो की अल्लाह आम्हा सर्व मानवांना श्रद्धावंत बनव आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धेपासून आम्हा सर्व मानवांचे रक्षण कर.